उभा केली आणि या भागामध्ये खरोखर सर्वांना बँकेच्या माध्यमातून सर्व लोकांना कर्ज पुरवठा करून त्यांच्या काही अडचणी दूर करण्यासाठी लग्न समारंभ असेल, घर बांधणे असेल, शेती घेणे असेल, शेती कर्ज असेल, या सर्वांच्या माध्यमातून जो या कुंभी कासारी परिसरामध्ये जो या ठिकाणी जो आर्थिक सुबत्ता ज्यांनी या भागामध्ये आणून दिली आणि त्या बँकेचे मुख्य प्रवर्तक आणि मुख्य संस्थापक माननीय शंकरराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आशीर्वादाने हे पॅनेल या ठिकाणी हे उभा राहिलेलं आहे। महादेवाची शपथ घेऊन सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो की माझी भावना कुणाचं पै पाहुणे किंवा काही सगळ्यांच्यासाठी माझी भावनाच ती नव्हती। कारण मी पहिल्यापासून असं आहे की आपण दुसऱ्यांच्यासाठी प्रयत्न करायचा आणि बिनविरोधच्या बाबतीत किंवा तडजोडीच्या बाबतीत मी तर आयुष्यामध्ये तडजोडी महत्त्वाची पहिली भूमिका मी ठेवली असल्यामुळे मी पहिल्यापासून सांगितले की बा निवडणूक लावता न लावता आपण बिनविरोधच निवडणूक करायची। परंतु 2-3 वाजल्याचे टायमिंग आल्यानंतर आमचं सुद्धा काय चाललं नाही, कारण त्यांना ते मान्य झालं नाही। आम्ही आमचं काय पॅनेल मोडू शकत नाही आणि आपण तिथनं काय पाठीमागे येऊ शकत नाही, कारण एकदा पुढे गेलं म्हटलं की आपल्याला पुढे जायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून हे पॅनेल या ठिकाणी हे उभं राहिलेलं आहे। निश्चितच पॅनेल चांगला आहे, सर्व यातले उमेदवार सर्व चांगले आहेत। आता आमचे उमेदवारांची सर्व ओळख या ठिकाणी करून देतीलच। निश्चित या बँकेच्या माध्यमातून जे 5 वर्षामध्ये काही कामं राहिलेले असतील, निश्चित या ठिकाणी अमर पाटील असतील, देसाई साहेब असतील आणि हे सर्व पॅनेलचे सर्व उमेदवार सगळे आपल्याला निश्चितच बँकेचं जे व्याजदर असेल किंवा काही गोष्टी असतील त्यामध्ये काहीतरी चर्चा करून निश्चितच तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी या बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करून ठेवीदारांना जास्तीत जास्त व्याज देऊन या सर्व आर्थिक सुबत्ता निश्चितच या ठिकाणी करतील। आणि मी एवढं सांगतो, अंगठी या पॅनलचं चिन्ह असून अंगठी या चिन्हावर शिक्का मारून 21च्या 21 उमेदवार आपण निवडून द्यावेत अशी विनंती करून मी माझे 4 शब्द मी पूर्ण करतो।